नमस्कार भावा बहिणींना, शुभ सकाळ सगळ्यांनी. चालू आहे बघा स्वयंपाक. चपात्याचं पीठ थोडंच मळलं, एवढं काय पुरणार नाही, नंतर भाकरी करायच्या म्हणलं. त्यामुळे म्हणलं चपात्या थोड्या करायला पोरांना डब्याला लागते. त्या सकाळच्याला थोड्या चपात्या लागतेच. सकाळी भाकरी करून जमत नाही, डबं हे असते तर पोराचं त्याच्यामुळं. आणि आमच्या ह्या गव्हात काय प्रॉब्लेम झाला यार, विकत आणलं विकायचं, त्यातच आमचा प्रॉब्लेम झाला. पाटाव कसाही नाव झालेलं गव्हाच्या ठिकाणच प्रॉब्लेम झालाय. गहू चिकाटच नाही पीठ. तव्यात जरी टाकलं थोडं जाळ कमी जास्त झाला काय तव्याला चिटकून बसली चपाती. जरा भिजलं का पीठ मग नाही होत, पण तो भिजलं नाही पीठ मळलंय तसं करायलाच लागली या. झाला का तुमचा स्वयंपाक सांगा कमेंट मध्ये. चालू आहे ती आमची कामं सगळी संग चालू आहे. ती मसर धुईला बाहेर चालू आहे ती भाऊजीची. जनावराचं सगळं चालू आहे. मसाल्याचं सगळंच करावं लागते, सगळंच बघावं लागते. तर हाय बरोबर आहे का? करतोय सगळेजण मिळून म्हणून खातोय या चारीचीच, बरोबर आहे. 5 पकवान खायचं म्हणलं का काम बी कष्ट बी पैसा बी लागतोय. नुसतं फुकाट बसून खायचं नसतं, कुठं यायचं. सगळ्यांचीच कामं चालू आहे. ते कोण नाही मोकळं बसत. तुम्ही कोणी एखादं म्हणलास तरी मी बसती मोकळी तरी काय हरकत नाही. म्हणणाऱ्याच्या का तोंडाला हात लावायचा आहे का? त्याचं बी काय झालंय, पंचमी दिवशी दिदी इथनं थटली तर ती इथं शिगडी होती खालीच. अशी वर काय तर घ्याय गेली, इकडच्या साईडला थटली. ती पाय लागला ह्याला का काय लागलं पण आणतो ती बचानच निघलं त्याचं. ते तिकडचं आधीच निघलं होतं. डब्याला केली ती बटाट्याची भाजी सुकी आणि पातळ केली भाजी. वाटाणे भिजू घातले रात्री रबरबीत. दूध हे हाय ते पोराने खाल्लं, दूध आणि टोस्टच. दूध पिली जरी पोरं तरी त्यांना तशी झालं ते शाळेत भुका लागत नाही म्हणतात दूध पिलं. दूध आहे आपलं घरचं, त्याच्यामुळे वाटी वाटी दूध सगळ्या लेकरांनी असतंय. हाताला बी चिकटते पीठ. चिकनाई नाही पिठाला बघा, असं लचकत होतं. चिकनाई नाही पिठाला, त्याच्यामुळे ह्याला हे होतं या पळफोटाला हे चिटकत आहे. जर तुम्हाला कुणाला काळा मसाला पाहिजे असेल तरी पण व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा. जरी कुणाला केस गळतीसाठी, कुणाच्या केसात कोंडा झालाय, कुणाच्या केसांची वाढ थांबली आहे, त्यासाठी पण आपल्याकडे तेल आहे, शॅम्पू आहे, मेहंदी आहे, कंडिशनर आहे, रोजमेरी स्प्रे आहे. हे सगळं आहेत बघा आपल्याकडे प्रोडक्ट. जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही 74 98 97 91 95 या नंबरला संपर्क करू शकता आणि तुमची समस्या दूर करू शकता. आणि काळा मसाला तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. काळा मसाला आपला जे काळा मसाला असतोय, मसाला काळा असतो पण भाजी लाल होती, त्याला कट येतो, तरी येते. आणि आपला मसाला संपूर्ण भाज्यासनी चालतो. नॉनव्हेज असू द्या, व्हेज असू द्या, सगळ्याला चालतो मसाला. आणि मसाला टाकल्यानंतर तुम्हाला तरीची पावडर काय टाकायची जरूरत लागत नाही. आपोआप ती मसाला टाकल्यानंतर कट वगैरे येतो भाजीवर. आमची सगळी चालू आहे ती कामं. नाही तर काय जर म्हणते तुम्ही हे तेलाचं चालू केलंय म्हणल्यानंतर मसाला बंद आहे का? उलट मसाला ह्याच्यापेक्षा जास्त चालू आहे आपला मसाला. हे तेलाचं काय आपल्याला बनवायचं नाही, काय नाही, पण मसाला आपला बनवून पॅकिंग करून सगळी आपली कामं चालू आहे ती हाय अशी. 1 किलोमधून 1 पण पडला असं काय होणार नाही, तुम्हाला सगळं भेटणार आहे. आणि चवीचं खायचं असलं तर तुम्हाला गावठी पुन्हा मसाल्याला चवीची भाजी खायला भेटणार.
तुम्ही आमच्या पहिल्या कुठल्या व्हिडिओमध्ये रेसिपीचं हे व्हिडिओ बघितला असेल, साधी भाजी बनवताना सुद्धा आम्ही रेसिपीचं व्हिडिओ टाकलेले, त्याच्यावरती तुम्हाला भाजीवर तरी वगैरे दिसलीच असेल. जेणेकरून बघते कंटेंट व्हिडिओ त्यांना माहितीच आहे. आणि जरी कोणी अगोदर मसाला घेतले तर त्यांना तर टेस्ट माहितीच आहे, त्यांना काय सांगायची गरजच नाही. पोरांचा पेपर चालू आहे बघा, आणखी त्याचा पेपर चालू आहे. आज कशाचा आहे म्हणली काय की, कशाचा म्हणली काय, हिंदीचा आणि सायन्सचा. हिंदी आणि सायन्सचा पेपर आहे. बारक्या गॅसवर करते, पटापटा भाजायला. गावातले येते की पोरातलं आज जरा आबाळ जंबारले येते का कोणाला आलं तरी कसं येतं पहिल्यासारखं तुम्हाला माहिती आहे. रापाडे आल्यावर येते पाऊस नाही येत. पुण्या मुंबईला पाऊस मुलका जाय. त्या दिवशी आम्ही गेलतो डांबरीवरून सगळ्या पाणी आणि बायका ती कुटीवर जाणारे घुसरून स्वतः असट पडते त्या डांबऱ्यावरच. त्या दिवशी बघितलं बायला आम्ही पुण्यात. शेतीत काय पाय ठेवाय जागा नाही, गाड्यात सगळं बघल तिकडं गाड्याच आहे. आमच्याकडे पाऊस किती बी मोठा येऊ द्या आणि गेला का नाही पाऊस लगे वाळून बसतंय माळाला. ते पुन्हा मी आता डोंगरातच बसले, तिकडे माळरानच होतं पहिलं. दिसतंय काय काय ठिकाणी जिथं मोकळं जागा आहे तिथं ते सगळं माळरानच दिसतंय. पण आता तिथं घरं बिरं झाले ती म्हणून शेतीत वाटतंय माणसाला शहर शहर. काय शहरात आणि काय खेड्यात आहे का काय, ज्याच्या त्याच्या सवयीचा प्रश्न असतोय. काहींना सवय शहरात राहायची लागली असते, त्यांना गावाकडे करमत नाही. आणि ज्याला गावात राहायची सवय लागली त्याला शहरात दम निघत नाही. माझं काय नाही, मी कुठे बी मिसळून जाते. पण जास्त दिवस नाही दम निघत. लयत लय 1-2 दिवस दम काढत होते शहरात. मला पण नाही जास्त दिवस दम निघत. बाजरीचं अंदाचं लईच मोठं कोड झालं. काय होते काय नाही कोणाला खायचं. चपाती बी 2 टायमाला नाही खा वाटत. सकाळची जरी चपाती केली तरी रात्री भाकरी असावी वाटते. बाजरी हाय ही आपली पहिली बाजरी आणि संपत. ह्यात काय म्हणलं 2-4 ठिकडे होते तर कोणाला आता एक ठिकडं व्हायचं मुश्किल आहे. पाखराने राखलंच नाही काय तर घरात सकट चिमण्या चिव 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 करत येते त्या बाहेर ह्याच्यात सोप्यात. आमच्या गुडाने सकाळ धरणं टोकरून उठवलं. आमची चल जायचे 50 रुपये कुठं जायचे तर लांड्या महादाला जायचे. पण यांनी फोन केला तर पुढच्या सोमवारी जायचे म्हणून सांगितलं सरांनी. आणि ही म्हणायची रंगीत कापड घालायचे ती आमची सल जायची. सर म्हणलं पुढच्या सोमवारी. श्रावण महिन्यात ना सल गावात मराठी शाळेची लई लांब काय जरी नाही नेणं झालं ना इथल्या इथं नेते ती ह्याला महादेवाला. एखादा सोमवार गाठते ती नेते ती. दरवर्षी जाते बरं का मराठी शाळेची सल आमच्या गावात. काय झालंय आज मला काल जरा पेलती कोमट पाणी, आज जरा पाणी कोमट प्यायचं ध्यानात नाही माझ्या. ती कसं आवडून आलता 2 दिवस त्याच्यामुळं ती आज कसं तरीच व्हायलंय कशात खवखवल्यासारखं. आवाज असा वडून धरल्यासारखं होते आतल्या आत नारळात. आमच्या नवऱ्याला काही नेलं नाही. रात्री नेतो म्हणत होतो बरं का महादेवाला. पण जाऊ आमची राहू दे भाऊजी कटाळ्यात आहे राहू दे. आणि सकाळी 3च बांधून घेतलं होतं न्याय पाहिजे आणि नेतो म्हणत होते तर राहू दे. मी सकाळी म्हणली म्हणत असते पण कटाळा आलाय त्यांना राहू दे. सकाळी काय तर म्हणली होती ती ना म्हणजे महादेवाला नेलंच पाहिजे नाहीतर मी झोपूनच राहणार अशी काहीतरी म्हणली होती वाटतं. म्हणून पोरं बी लई मागं लागली होती म्हणून चला म्हणत होतं रात्री 8 वाजता नेतो.
पण ती नको म्हणली, ही ताईच नको म्हणायला लागली. काय म्हणा, काय पाहिजे? डबा भरा, डबा चपाती झाली. तर चला बघा बहिणींनो, चालू आहे बघा स्वयंपाक. एवढं चपाती करते ना, अजून 4-5 भाकरी करून घेते. या जेवाय सगळेजण. आलं बघा कोणतरी. बाय बाय.